नमस्कार, मी आरती आणि स्वागत आहे आपलं न्यूज मराठी 24/7 मध्ये। चला तर एक नजर टाकूयात मनोरंजन विश्वातील घडामोडींवर। बॉलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा सध्या तिचं वैवाहिक जीवन आनंदात घालवताना दिसतेय। सोनाक्षी सिन्हा 23 जूनला जहीर इकबाल सोबत लग्नबंधनात अडकली। त्या दोघांनी त्यांच्या परिवाराच्या आणि खास मित्रमैत्रिणींच्या उपस्थितीत सिव्हिल मॅरेज केलं। यानंतर सोनाक्षी आणि जहीरने एक ग्रँड रिसेप्शन पार्टी देखील ठेवली होती, ज्यामध्ये बॉलिवूडचे अनेक मोठमोठे सेलिब्रिटी सहभागी झाले होते। त्यांच्या लग्नाचे अनेक फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत। अशातच जहीरने काही फोटो शेअर केलेत, ज्यात सोनाक्षी आपल्या बेडरूमला स्वतःच्या हातांनी सजवताना दिसतेय। यासोबत जहीरने एक खास संदेशही लिहिलाय। गेल्या काही दिवसांपासून अवघ्या महाराष्ट्रात पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली होती। काही गावं पाण्याखाली गेली तर काही गावांचा संपर्कही तुटला होता। राज्यात सुरू असलेली ही पूरस्थिती पाहून धर्मवीर 2 या 9 ऑगस्टला प्रदर्शित होणाऱ्या चित्रपटाची तारीख आता पुढे ढकलण्याचा निर्णय हा चित्रपटाचे निर्माते मंगेश देसाई आणि उमेश कुमार बन्सल यांनी घेतलाय। या अनोख्या निर्णयाचे सगळीकडे विशेष कौतुकही करण्यात आलंय। सध्याची परिस्थिती ही नियंत्रणात असून अजून 1.5 महिन्यांचा कालावधी घेऊन येत्या 27 सप्टेंबरला धर्मवीर 2 हा चित्रपट प्रदर्शित करण्याचा निर्णय आता निर्मात्यांनी घेतलाय। 2022 मध्ये धर्मवीर 2 चित्रपट पहिला भाग आला होता, जो सुपरहिट राहिलेला। चित्रपटाच्या ट्रेलरने प्रेक्षकांची उत्सुकता कमालीची वाढवली आहे। प्रदर्शनाची तारीख पुढे गेल्यावर चित्रपटगृहांकडून विचारणा होत होती। अनेक ग्रुप बुकिंगसाठी थांबलेले होते। परदेशातून प्रदर्शनासाठी विचारणा होत होती। सोशल मीडियावरही चित्रपट कधी प्रदर्शित होणार याची विचारणा अनेक जण करत होते। आता प्रेक्षकांना चित्रपटासाठी केवळ 27 सप्टेंबरपर्यंत अजून थोडी वाट पाहावी लागणार आहे। धर्मवीर 2 हा चित्रपट येत्या 27 सप्टेंबरला मराठी आणि हिंदी या 2 भाषांमध्ये जगभरात प्रदर्शित केला जाणार आहे। टेलिव्हिजनचा सर्वात मोठा कार्यक्रम अर्थात बिग बॉस मराठीच्या नव्या पर्वाची सर्वत्र चांगलीच हवा आहे। रितेश भाऊची हटके स्टाईल आणि 16 सदस्यांचा हटके खेळ चाहत्यांच्या पसंतीस उतरतोय। 100 दिवसांच्या या सीझनमध्ये स्पर्धकांमध्ये होत असलेली चुरस प्रेक्षकांना पाहायला आवडतेय। त्यामुळे चाहते अगदी उत्साहाने बिग बॉसचे सर्व एपिसोड उत्सुकतेने पाहतात। दररोज नवे सरप्राईज पाहायला मिळतात। तसेच एक्स्ट्रा धमाल, एक्स्ट्रा मस्ती, एक्स्ट्रा गॉसिप्स, एक्स्ट्रा मसाला आणि एक्स्ट्रा भव्यता अशा सर्व गोष्टी यंदाच्या सीझनमध्ये पाहायला मिळतात। पहिल्या दिवसापासूनच घरातील सदस्य एकमेकांसोबत चांगलेच भिडताना दिसतात। काहीच तासात यंदाच्या सीझनचा पहिला भाऊचा धक्का पार पडणार आहे। या भाऊच्या धक्क्यावर सदस्यांची पोलखोल होणार आहे। पण त्याआधी भाऊचा धक्का हे गाणं बिग बॉस प्रेमींच्या भेटीला आलंय। बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर याने नुकताच एका पॉडकास्टमध्ये त्याचे आणि पिता ऋषी कपूर यांच्या नातेसंबंधांवर मनमोकळं केलंय। यावेळी त्याने अनेक धक्कादायक खुलासे केले असून पुरुषांच्या भावना, त्यांच्या व्यथाच त्याने या पॉडकास्टमध्ये मांडल्यात। यामुळे सध्या सोशल मीडियावर रणबीरच्या या पॉडकास्टची जोरदार चर्चा सुरू आहे। प्रामुख्याने आपल्या पुरुषसत्ताक समाजात अल्फा पुरुषांना विशेष महत्त्व दिलं जातं। रणबीरच्या ॲनिमल या चित्रपटाचे असेच काहीसे कथानक होते, पण प्रत्यक्षात पुरुषही हळवा असतो, त्यालाही भावना असतात, हे रणबीरने त्याच्या आयुष्यात घडलेल्या घटनांबद्दल बोलताना सांगितलंय। रणबीरचे वडील आणि दिवंगत अभिनेता ऋषी कपूर हे तापट स्वभावाचे होते। त्यामुळे रणबीरच्या मनात त्यांच्याबद्दल प्रेमापेक्षा भीती ही अधिक होती। त्यामुळे मी कधीही त्यांच्या डोळ्याकडे बघितलंच नाही, त्यांच्या डोळ्याचा रंगही मला माहीत नाही, कारण मी नेहमी त्यांच्यासमोर खाली मान घालून असायचो, असे सांगत रणबीरने एका प्रकारचे त्याचे बालपण किती दडपणात गेलं हेच सांगितलंय। वडिलांच्या सततच्या आरडाओरड्यामुळे त्याच्या मनात मोठ्या आवाजाची कायमची भीती बसली होती। आजही आजूबाजूला जर कोणी मोठ्या आवाजात बोलतं तेव्हा आजही तो डिस्टर्ब होतो, असं त्याने या पॉडकास्टमध्ये सांगितलंय। त्याचबरोबर मी वडिलांपेक्षा आईच्या अधिक जवळ असल्याचेही रणबीरने म्हटलंय। आई वडिलांच्या सततच्या भांडणाचा त्याच्यावर दीर्घ परिणाम झाल्याचंही रणबीरने या पॉडकास्टमध्ये सांगितलंय। अजय देवगण तब्बूच्या औरों में कहा दम था चित्रपटाची दुसऱ्या दिवशी ही जबरदस्त कमाई। 90च्या दशकातील बॉलिवूडमधल्या लोकप्रिय जोड्यांपैकी एक म्हणजे अजय देवगण आणि तब्बूची जोडी। या जोडीवर प्रेक्षकांनी भरभरून प्रेम केलं। आजही 90च्या दशकातील या जोडीला पाहण्यासाठी प्रेक्षक खूप उत्सुक असतात। सध्या ही जोडी चांगलीच चर्चेत आहे आणि याचं कारण आहे औरों में कहा दम था हा नवा चित्रपट। 2 ऑगस्टला प्रदर्शित झालेला हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर जोरदार कमाई करताना दिसतोय। पुन्हा एकदा अजय आणि तब्बूच्या जोडीला प्रेक्षकांचा चांगलाच प्रतिसाद मिळतोय। औरों में कहा दम था या चित्रपटाने पहिल्या दिवसापेक्षा दुसऱ्या दिवशी जबरदस्त कमाई केली आहे।
मनोरंजन विश्वातील अशाच घडामोडींसाठी पाहत रहा न्यूज मराठी 24/7.